सोलापूर जनता सहकारी बँकच्या 2026-27 ते 2031-32 या कालावधीतील संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। उमेदवारी अर्ज नामनिर्देशन दाखल करण्याचा कालावधी 2 मार्च ते 7 मार्च असा निश्चित करण्यात आला आहे। अर्ज विक्रीला सोमवारपासून सुरुवात झाली आहे। दरम्यान निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे आहे। 2 ते 7 मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, तर 9 मार्च अर्जांची छाननी, 10 मार्च वैध नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम मुदत राहणार आहे, तर 17 मार्चला मतदान, तर 20 मार्च मतमोजणी। याबाबतची अधिक माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिली आहे। सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड सोलापूर या मल्टीस्टेट बँकेची संचालक मंडळ निवडणूक सन 2026-27 ते 2031-32 या कालावधीची संचालक मंडळ निवडणूक होऊ घातलेली आहे। आज दिनांक 2 मार्च 2026 पासून नामनिर्देशन पत्र विक्री सुरू आहे। नामनिर्देशन पत्र विक्रीचा कालावधी जो आहे तो दिनांक 2 मार्च 2026 ते 7 मार्च 2026 पर्यंत आहे। छाननीची तारीख सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजी असेल। छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्राची प्रसिद्धी केली जाईल। त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्र काढून घेण्याची जी मुदत आहे ही 10 मार्च 2026 अशी आहे। त्यानंतर वैध व शिल्लक राहिलेले जे नामनिर्देशन पत्र आहे ते उमेदवारांची प्रत्यक्ष निवडणूक जी आहे ती मतदान हे 17 मार्च 2026 रोजी आहे आणि मतदानानंतर मतमोजणी ही 20 मार्च 2026 रोजी आहे। अशा पद्धतीचा हे प्रोग्राम आहे। याच्यामध्ये सर्व इच्छुक उमेदवारांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर या कार्यालयामध्ये नामनिर्देशन पत्र विक्री सुरू आहे। ज्यांना इलेक्शन कंडक्ट करायचं आहे किंवा ज्याला मतदानात इच्छुक असणाऱ्या व्यक्तीने या मतदानाची नामनिर्देशन इथून प्राप्त करून घ्या।